नमस्कार, मी केदार टोपकर, को फाउंडर प्रुडंट इन्व्हेस्टमेंट्स, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आज आपण एका विशिष्ट ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडच्या स्कीमबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं नाव आहे ICICI प्रुडेन्शियल थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड. ही अशा प्रकारची स्कीम आहे ज्यामध्ये विशिष्ट थीम आणि सेक्टरमध्ये गुंतवणूक केल्यावर दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारचे फंड जागतिक किंवा देशपातळीवर विकसित होत असलेल्या विशिष्ट ट्रेंडनुसार, उदाहरणार्थ फायनान्स, टेक्नॉलॉजी, बँकिंग, कन्झ्युमर गुड्स किंवा एनर्जी अशा विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतात. पारंपरिक फंडापेक्षा थीमॅटिक फंड्स हे अधिक कॉन्सन्ट्रेटेड असतात कारण ते विशिष्ट सेक्टरमध्येच गुंतवणूक करतात. ICICI प्रुडेन्शियल थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड अशा गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांची जोखीम घ्यायची क्षमता जास्त आहे, ज्यांना कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणे कम्फर्टेबल आहे, जे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयार आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे आणि ज्यांना विशिष्ट थीम किंवा सेक्टरमध्ये भरवसा आहे. ICICI प्रुडेन्शियल थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंडच्या जोखमीसंदर्भात अधिक आणि स्पष्ट माहिती असणे खूप गरजेचं आहे, कारण ते पारंपरिक फंडापेक्षा अधिक अस्थिर असू शकतात. तसेच चांगला परतावा मिळण्यासाठी कमीत कमी 5 ते 7 वर्षाचा कालावधी हा द्यायला लागतो. मॅक्रो इकॉनॉमी आणि इंडस्ट्रीजशी जोडले असल्यामुळे छोट्या कालावधीमध्ये हा फंड अस्थिर किंवा व्होलाटाईल असू शकतो. थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड हा विशिष्ट स्कीम किंवा सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची संधी देतो, त्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड जरी असला तरी दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा देऊ शकतो. चला तर मग आपण आपली जोखीम घ्यायची क्षमता आणि उद्दिष्टे निश्चित करूया आणि ICICI प्रुडेन्शियल थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंडमध्ये गुंतवणुकीचा नक्की विचार करूया. धन्यवाद.